टाकणार आहोत आपण. तेल आधीच घालून ठेवलं होतं बरं का. हां हां दिसतंय. आणि हे जे आहे ते पण आपण लावणार आहोत, कारण जेव्हा आपलं ते व्यवस्थित ग्रिलिंग होईल ना तेव्हा तो कॅरमेलाइज होईल, तर तो त्याच्याबरोबर चांगला लागतो कांदा. आता इथे आपल्याला काय करायचं? इथे आपण आता सॉस करून घेणार आहोत. घालू का? हो घाला ना. आता याच्यामध्ये आपण सोया घाला चालेल. गार्लिक, ब्राऊन शुगर, ही ब्राऊन शुगर आहे 1 चमचा. हे आंबट असतं ना ग्रेप्स म्हणून ब्राऊन शुगर. आता आपण सोया सॉस घालणार आहोत. 2 चमचे घाला. आता आपण याच्यामध्ये हो करा, जिंजर घालूया. हां बस. आणि तिखट घाला. हा जो सॉस आहे ना तो आंबट गोड तिखट होईल. आणि याला थोडा फ्लेवर येण्यासाठी ना आपण दालचिनी आणि स्टार फूल घालणार आहोत. आणि अख्खं ते स्टार फूल घाला. याला आता आपण थोडासा घाला ना. आता हा सॉस थोडासा आपण रिड्यूस करणार आहोत. हे आता आपण द्राक्षाचं हे वापरलं ना. हो. ह्याचं कुठपर्यंत आलंय? आता हे आपण पलटणार आहोत. आपला हा सॉस झालाय. ठीक झाला. मस्त झाला. काय वास येतो यार. झालं ते. आता ते काढायचं का याच्यातच ना काढायचं? हो. काढू? हो चालेल. सरस. आता आपण हा सॉस त्याच्यावर घालणार आहोत. बस. त्याच्यावर तीळ. तिळाचं काय महत्व आहे? एकदम जरा क्रंची लागतं ना. कुडूम. हां. वाव. रेडी टू सर्व. हो. लिहून घ्या साहित्य आणि कृती. चिकन विथ ग्रेप सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: बोनलेस चिकन, काळ्या द्राक्षांचा रस, खडा मसाला, चिरलेला पातीचा कांदा, चिरलेली कांद्याची पात, ब्राऊन शुगर, काळी मिरी पूड, तीळ, सोया सॉस, चिरलेला लसूण, आलं लसूण पेस्ट, चिरलेलं आलं, लाल तिखट आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये पातीच्या कांद्याचा पांढरा भाग घेऊन त्यामध्ये पातीचा कांदा, मीठ, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, काळी मिरी पूड, कच्चं तेल आणि चिकन घालून चिकन मॅरिनेट करून घ्यावं. पॅन मध्ये तेलावर चिकन ग्रिल करून घ्यावं. दुसऱ्या पॅन मध्ये काळ्या द्राक्षांचा रस घेऊन त्यामध्ये लसूण, ब्राऊन शुगर, सोया सॉस, चिरलेलं आलं, लाल तिखट आणि खडा मसाला घालून सॉस आटवून घ्यावा. एका प्लेट मध्ये ग्रिल केलेलं चिकन घेऊन त्यावर तयार ग्रेप सॉस आणि तीळ घालून डिश सर्व्ह करावी. घालूयात? हो. बस थोडा. सोड्याचा वापर का करतो आपण याच्यात? रायझिंग साठी, केक हलका होण्यासाठी. ओके. बाहेर वेगळे केमिकल्स वापरून ते फुगवण्यात येतं, पण सोडा नॅचरल असल्यामुळे आपण तो यूज करू शकतो. बरोबर. तुम्ही साहित्य आणि कृती तर लिहून घ्याच, पण शिवाय मध्ये मध्ये चैताली जी आपल्याला हे सांगतात ते सुद्धा तुम्ही मार्क करा, नोट करा, लिहून घ्या किंवा लक्षात तरी ठेवा. काय आता हे मिक्स झालेलं आहे. आपल्याला केक टीन मध्ये काढून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण बटर पेपर लावलेला आहे. कारण केक चिकटायला नको म्हणून. बटर पेपर आपण घेतलाय. पुढे आपल्याला स्पॅच्युला लागेल. स्पॅच्युलाने एकदा आपल्याला साइड्स क्लीन करून घ्यायच्या आहेत. जर मैदा वगैरे चिकटला असेल तो निघेल. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण हा केक ओव्हन मध्ये नाही बनवत आहोत. आपण हा केक कुकर मध्ये बनवतोय. आता हा कुकर आहे, याच्यामध्ये आपल्याला एक नॉर्मल स्टीलची प्लेट उलटी ठेवायची आहे. आणि हे त्याचं झाकण आहे. याची शिटी आणि रिंग मी काढून टाकली आहे. आपल्याला हा तापवून घ्यायचा आहे कुकर 5 मिनिटासाठी. कुकर तापून झाल्यावर भांड्या याच्यामध्ये ठेवून बारीक गॅस करून 30 मिनिटसाठी बेक करायचं. वाट पाहूयात केकचा असं छान बेक झाल्यानंतर मग पुढच्या कृतीकडे वळूया. 30 मिनिटं मी वाट पाहिलेली आहे आणि 30 मिनिटं तुम्ही सुद्धा वाट पाहिली असेल. आणि त्याचं फळ म्हणून आपल्या समोर हा असा केक तयार झालेला आहे, जो आपण कुकर मधनं काढून घेतला.
चला काय करायचंय पुढे? आपल्याला आता हा केकच्या स्लाइस करून घ्यायचे आहेत 2 ते 3. काय लागेल मग तुम्हाला? ती नाईफ लागेल. ही हा केक ना प्रॉपर थंड होऊ द्यायचा आहे. बर. त्याच्यानंतर आपल्याला आयसिंग करायचे, कारण फ्रेश क्रीम वापरतोय आपण, जेणेकरून ते क्रीम वितळायला नको. अच्छा. तर अशा 3 स्लाइस आपण करूया. बर. आता आपल्याला चेरीचा ज्यूस लागेल, चेरी सिरप. चेरी सिरप. ओके. आपल्याला हा ज्यूस या केक वरती ऍड करायचा आहे. चेरीचा फ्लेवर या केक मध्ये येईल. बरोबर. आणि तो केक मॉइस्टही होईल. बरोबर. तो सॉफ्टनेस त्याचा कायम राहील. ओके. पुढे आपल्याला आता क्रीम ऍड करायचं. कोणतं क्रीम म्हणतात त्याला? याला व्हिपिंग क्रीम म्हणतात. बर. हा एक लेअर झालाय. ओके. पॅलेट नाईफ लागेल मला. बरं. हा, याला पॅलेट नाईफ म्हणतात. बर. हे जस्ट स्प्रेड करून घ्यायचं आहे. बर. आणि याच्यामध्ये आपल्याला या चेरीज आहेत, याचे फक्त सीड्स काढायचे, हे ऍड करायचे. त्याचे काप आपण ठेवायचे त्याच्यामध्ये. हो हो. ह्या चेरीजने खूप एक चांगला फ्लेवर येतो केकला. किती घालायचे चेरी त्याच्यामध्ये? आपल्याला या 5 ते 6 पीसेस करून. ठीक आहे. त्याच्या बिया आम्ही काढतोय, काळजीपूर्वक पहा. ओके. आपल्याला आता ही नेक्स्ट स्लाइस जी आहे याच्यावर ठेवायची आहे. बर. आणि एकदा स्पॅच्युला, हा पॅलेट नाईफ जी आहे ते बाहेर आलेले क्रीम स्प्रेड करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला ती स्टेप चेरी सिरप. हो, चेरी सिरप आपल्याला ऍड करायचं आहे. आणि हे ऍड करण्याचं कारण आता मला पाठ झालेलं आहे, याच्याने केकचा तुकडा पडत नाही, तो मऊ राहतो आणि त्याला एक फ्लेवर सुद्धा येतो. हो की नाही? हो. ओके. आपल्याला पुन्हा क्रीम ऍड करायचं आहे. साधारण आपण हे बॅटर हाफ kgचा केक साठी घेतलेलं, पण अराउंड 1 kg पर्यंत जातो. अच्छा. सेम याच्यावर पण आपल्याला चेरीज ऍड करायचे आहेत. अच्छा. हे नंतर ठेवायचंय का? हो हो. बिया काढून चेरीज ऍड करायच्या. ओके. नेक्स्ट स्लाइस याच्यावर ठेवून द्यायची. बरोबर. हो. आणि परत एकदा ते आपल्याला इव्हन करायला लागेल. हो हो. ह्या गोष्टींसाठी या टर्न टेबलचा उपयोग होतो. हो. वा. आपण त्याला सगळीकडनं एकसारखं पसरून घेतो. हो. पुढे आता मी या पायपिंग बॅग मध्येच नोझल घातलेला आहे. बर. आपल्याला जी डिझाईन करायची ती करू शकतो. बर. याच्यावरती आपल्याला चेरीज ठेवायच्या आहेत. ठेवू काय एक चेरी मी? हो. मलाही काहीतरी मदत केल्यासारखं वाटेल. आता आपल्याला याच्यावर फॉरेस्ट ऍड करायचं आहे. बर. जे आपण चॉकलेटनी करूयात. हे डार्क चॉकलेट आहे. बर. आणि याला आपल्याला खिसण्यासाठी पोटॅटो पिलर लागेल. मग याला आपण असंच मिळतं का, याला फ्रीज मध्ये आपण सेट करून घेतलंय? नाही नाही, असंच मार्केटमध्ये मिळतं. असा क्यूब मिळतो आपल्याला? हो. ओके. याला चॉकलेट शेव्स म्हणतात. आपण या केकच्या साईडला डेकोरेट करण्यासाठी यूज करणार आहोत. बर. ओके. हे झालेलं आहे. आता आपण ह्या शेव्स ज्या बनवलेत ऍड करूयात. क्या बात है. जेणेकरून त्याला तो प्रॉपर ब्लॅक फॉरेस्ट लुक येईल आणि साइड्सला आपण चिकटवूयात. सुपर. वा. मला वाटतं केक तयार झालेला आहे. हो. करूयात का सुरुवात? चाकू सुद्धा आहे आपल्याकडे? नाही नाही, याला अर्धा तास कंपल्सरी फ्रीज मध्ये ठेवायचं आहे सेट होण्यासाठी. अच्छा. म्हणजे अजून थोडंसं वाट पाहणं आहेच आहे. ब्लॅक फॉरेस्ट केक थोडीशी वाट ना. अर्धा तास आम्ही आता याला फ्रीज मध्ये ठेवतो, छान सेट होईल. काय या पहिल्या पदार्थाचं नाव आहे? हॉट अँड सॉर व्हेजिटेबल्स. आता आपण दुसरा पदार्थ करणार आहोत, सॅगो पराठा. तिसरा पदार्थ करणार आहोत. हो. काय याचं नाव आहे? सरप्राईज बॉल.